चांगल्या समाजाची व्याख्या करत असताना त्यातनं कला वगळता येत नाही, सांस्कृतिक महोत्सव वगळता येत नाही आणि त्यामुळेच ज्या ज्या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव होतात त्याचं एक वैशिष्ट्य असते। आपण आता उभे आहोत या रंगमंचावर। आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचं हे रंगमंच आहे, सूर्यमाला मंडप आहे आणि याच ठिकाणी शतक महोत्सवी 100वे नाट्य संमेलन होतं आहे। आपल्यासोबत अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि त्यांची ही सगळी सहकारी मंडळी आहेत। जय्यत तयारी झाली, दिमागदार हा सोहळा होतोय, यजमानपद आपल्याला मिळालं, पुन्हा मिळालं। काय आनंद होतोय, काय वैशिष्ट्य आहे या सगळ्या संमेलनाचं? एकच की मोरया गोसावीची ही भूमी आहे, चाफेकरांच्या बलिदानानं पावन झालेली ही भूमी आहे आणि आम्ही गेली 27 वर्ष नाट्य परिषदेच्या माध्यमातून जे कार्य करतो ते पुण्याईचं फळ म्हणजे आजचं 100वे संमेलन आहे। आणि निश्चितपणे खूप आनंद होत आहे, कारण 100वे संमेलन मिळणं आणि ते व्यक्तीपेक्षाही शहराच्या नावलौकिकात भर टाकणारी घटना असल्या कारणानं आम्ही देखील ते सर्व मंडळी, आम्ही सर्वजण न भूतो न भविष्यती यापूर्वी झाले असेल असं मला वाटत नाही। एवढे 64 कार्यक्रमांची मेजवानी ठेवलेली आहे आणि प्रत्येक शहरातल्या नागरिकाला वाटलं पाहिजे की 100वे संमेलनाचा मी एक घटक आहे म्हणून। फार तुम्हाला तर कल्पना आहे, भोसरी तिकडे आहेत, भोसरीच्या लोकांना वाटत नाही इकडे आपण चिंचवडमध्ये आहोत, तिथेही नाट्यगृहामध्ये अंकुशराव लांडगे सभागृहामध्ये नाटक ठेवलेले आहेत, प्रोग्राम ठेवलेले आहेत, दर्जेदार कार्यक्रम ठेवलेले आहेत, प्राधिकरण असेल, शेवटचं टोक सांगवी असेल, म्हणजे सर्व परिसरामध्ये ॲट अ टाइम 2 दिवस 64 प्रोग्राम, ज्याला जिथं आनंद घ्यायचा त्याने तिथं आनंद घ्या, एवढी मोठी तयारी आहे। आणि ह्या संमेलनामध्ये सर्वात मोठं म्हणजे आस्था गायत मी 27 संमेलनं पाहिली। बालनगरी वेगळी त्याच्यासाठी कधीच केली गेलेली नाही, ही बाल नगरी आपण या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे बाल गोपालांनी फार माझा गरीबातला गरीब झोपडपट्टीतील माझा मुलगा त्याला सुद्धा आनंदाने तो आनंद घेता आला पाहिजे। ही काय कला म्हणजे काय, कला ही काय अशी मक्तेदारी नाही, कला ही व्यापकच आहे, संस्कारच त्या मातीचे हे आहेत आपल्या आणि म्हणून त्याचा संपूर्ण आनंद म्हणजे लहान मुलांपासून तर 100 वर्षाच्या काकांपासून आजोबांपासून सर्वांनी आनंद घेण्यास 2 दिवस आम्ही दिलेला आहे। अर्थातच केवळ मनोरंजनच नाही तर प्रबोधनही करण्याचा एक मानस दिसतोच आहे, पण भाऊसाहेब बरीच मांदियाळी दिसते राजकीय लोकांची या सगळ्या व्यासपीठावर। नाही, पहिली गोष्ट ते पदाधिकारी आहेत नंबर 1। आता तुम्ही म्हणाल उदय सामंत उद्योगमंत्री नाही, आमचे ते विश्वस्त आहेत, त्या आमच्या कला क्षेत्राचं संपूर्ण त्यांच्या ड्रायव्हिंग ते करतात, दिशा ते देतात। अशोक हांडे आहेत, मोहन जोशी आहेत आणि पवार साहेब तर हयात स्वागताध्यक्ष, तर हयात विश्वस्त आहेत, ते संपूर्ण महाराष्ट्राचे स्वागताध्यक्ष आहेत। मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते कोणत्या पक्षाचे काय द्यायचे आणि ही जी आलेली मंडळी आमच्या नाट्यशास्त्राशी संबंधित असलेली मंडळी आहेत, जबाबदार मंडळी आहेत। त्याचा राजकारणात आणि एकमेव क्षेत्र आहे, किमान तुम्हाला हे तर महाराष्ट्राला दृश्य पाहायला मिळालं की या सांस्कृतिक क्षेत्राची एवढी मोठी ताकद आहे की सर्व राजकीय घडामोडी मतभेद विसरून एका व्यासपीठावर सगळे आहेत। पण तसंही कलेला राजाश्रय मिळणं आवश्यक आहे 100%। आमचं ते त्यांचं राजाश्रय ही परंपरा आहे, राजवडींपासून पृथ्वीवर माणूस जन्माला आला त्यानंतर कला ज्यावेळेस निर्माण झाली तेव्हापासून राजाश्रयाच्या माध्यमातून, कारण का कला क्षेत्रातील माणसंच संस्कार टिकवण्याचं, संस्कृती टिकवण्याचं कार्य करत असतात। तर आपण ऐकलं की ज्या पद्धतीने हे सगळं दिमागदार आणि भव्य नियोजन झालेलं आहे त्यानुसार हे संमेलन इथं पार पडतं आहे आणि त्यामुळे केवळ या शहरालाच नाही तर राज्याला आणि देशाला ही पर्वणी असणार आहे। या 3 दिवसामध्ये अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, त्याचबरोबर इतर राज्यातली नाटकंसुद्धा इथे सादर केली जाणार आहेत, संगीत नाटकं इथं सादर केली जाणार आहेत। दिग्गज कलाकार आणि राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत असं भव्य दिव्य एकंदरच नियोजन इथे झालेलं आहे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।